जो भी है देवा भाऊ ही है. नंबर 2 ला काहीही किंमत नसते. आर पाटलांच्या भाषणाचा संदर्भ देत रवींद्र चव्हाणांचा नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंना टोला. त्यांनी असं म्हटलं, सभागृहात असं म्हटलं की बाबांनो, तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो. नंबर 2 आपल्या पाठीशी देवाभाऊ आहेत. धमक्यांना घाबरू नका. बोर्डीकरांची लेख सर्वात मोठी डॉन. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचा विरोधकांना इशारा. हक्काचा भाऊ म्हणून आपले देवाभाऊ नेहमी आपल्या पाठीशी राहतात. म्हणून कोणत्याही कोणाच्याही कसल्याही काही आता आमच्याकडे जिंतूरला तसेच धमक्या द्यायला सुरुवात केली. पण धमक्यांना घाबरू नका. सगळ्यात मोठी डॉन तर बोर्डीकरांची. शिवसेनेचे 56 आमदार जरी असले तरी सरकारला फरक पडणार नाही. हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा. नरेंद्र भोंडेकर स्वतः भाजपमुळेच निवडून आलेत. आमदार परिणय फुकेंची भोंडेकरांवर टीका. तर मुख्यमंत्र्यांनी फुकेंना सांभाळावं. 230 आमदारांनी समर्थन दिलं म्हणूनच मंत्री आहेत. नरेंद्र भोंडेकरांचं वक्तव्य. नीती नियत आणि निधी घेऊन आम्ही बोलतो. देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. भद्रावतीमधील प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. नीती आहे, आमच्याकडे नियत आहे आणि आमच्याकडे निधी देखील आहे. या तिन्हीचा संगम करून माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही म्हणजे नाही. प्रचारात फोनद्वारे आश्वासनं आणि मंजुरींचा ट्रेंड. सभेतनं शिंदेंचा उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन करत MIDCच्या मंजुरीचा वायदा. मात्र थोरातांकडून फोनवरच्या मंजुरींवर सवाल उपस्थित. फोन केला डायरेक्ट MIDC मंजूर, जिथं जाल तिथं MIDC मंजूर. लोक म्हटले पाणी पाहिजे, आम्हाला थोडं पाणी पाहिजे. ते म्हणतात धरण मंजूर. अरे बनवा बनवी करावं लागते थोडी. इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवयच आहे. इलेक्शन फंडे. अडचण असले की परळीकर देवा भाऊलाच या ठिकाणी देवाआधी धनंजय मुंडेंकडेच येतात. परळीमध्ये आपणच भगवान असा प्रचारात धनंजय मुंडेंचा सूर असल्याची चर्चा. आपल्यापैकी अनेक जणांना वेगवेगळ्या अडचणी आल्या असतील. मी आपल्याला विचारतो, त्या अडचणीच्या काळात तुम्हाला नक्कीच धनंजय मुंडे पहिल्यांदा आठवला का नाही? तर देवाच्या अगोदर धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं नाव त्याला आठवतं, त्याचा फोन नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं आज प्रथम पुण्यस्मरण. अजित पवारांच्या संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी त्यांचा संवाद. तर आरोपी कृष्ण आंधळे हा कधी सापडणार, गावकऱ्यांचा सवाल. कृष्ण आंधळे कधी सापडणार आहे? एवढे एक पोलीस SP ला विचारा. SP बदलून बी काही फरक पडला नाही त्याचा. कृष्ण आंधळे अजून बी आमचे जे काही साक्षीदार, काही जे फिर्यादी, ते भयभीत आहेत त्या कृष्ण आंधळेमुळे. तेवढी एकदा SP ला पालकमंत्री आला त्या तुम्ही त्याला विचारूया. सर्व पुरावे असताना सुद्धा न्याय मिळण्यासाठी दिरंगाई का? आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्या. वैभवी देशमुख भाऊक. माझी सरकारला खरंच एक विनंती आहे, सगळे पुरावे देखील असताना तुम्ही का दिरंगाई करताय? माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या. धनंजय मुंडेंची पैदास राक्षसाची देखील नसावी अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे. धनंजय मुंडेंना सहआरोपी करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगेंची मागणी. आम्ही कोणीही न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाहीत, कोणीच आहे. आणि त्या कुटुंबाला जर तुम्ही न्याय मिळवून देणार नसाल तर तो कितीही मोठा नेता असू दे, फक्त आरोपी सुटायसाठी प्रयत्न करतोय. मुंडक्यावर जर पाय दिला नाही तरी मराठीचा अवलाद आम्ही सांगणार नाही, एवढं लक्षात ठेवा. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंविरोधात मालवणमध्ये गुन्हा दाखल. तर घरात बेकायदेशीररित्या शिरल्याप्रकरणी भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकरांची तक्रार. भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचाही राणेंचा आरोप. ज्यांच्या घरी पैसे सापडले ते मोकाट आहेत. रवींद्र चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली असे प्रकार सुरू. 10 गुन्हे दाखल झाले तरी पैसे वाटप करणाऱ्यांना सोडणार नाही. आमदार निलेश राणेंचा इशारा. त्यांच्या घरात पैसे सापडले, त्यांना साधी नोटीस नाही, त्यांना साधं पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंही नाही आणि आम्ही तो गुन्हा पकडून दिला. हा आमचा गुन्हा झाला. आम्ही कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी प्रचारात फिरत आहोत, तर गुन्हा कोणी दाखल केला मला माहिती नाही. निलेश चव्हाणांच्या आरोपांवर रवींद्र चव्हाणांचं उत्तर. एक गुन्हा कोणी दाखल केला आहे आपल्याला माहिती आहे की नाही मला माहीत नाही. नगराध्यक्षपदासाठी जे उमेदवार उभे आहेत त्या सर्व ठिकाणी तिथल्या असणाऱ्या नागरिकांना, तिथल्या असणाऱ्या मतदारांना विनंती करण्यासाठी आम्ही सर्व ठिकाणी फिरतो आहोत.
शिवसेनेतील इतर नेते रवींद्र चव्हाणांवर का बोलत नाहीत? निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जात आहे, एकटं पाडलं जात आहे, नितेश राणेंचा आरोप. आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे. का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? का बोलत नाहीये? सावंतवाडीमध्ये सुद्धा पैशांचं जोरदार वाटप, दीपक केसरकरांचा आरोप. तर पुढील काळात निवडणुका लढवायच्या की नाही याचा विचार करावा लागेल, केसरकरांचं वक्तव्य. मध्ये तर एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये हा वापर होतोय की निवडणुका लढवायच्या की नाही हाच विचार पुढच्या काळामध्ये आम्हाला करायला लागेल. एखाद्या नेत्याच्या घरी पैसे सापडल्यास आयकर विभाग बघेल, निवडणूक आयोगाचा त्यात काय संबंध? कुणाच्या घरात घुसण्याचा तुम्हाला अधिकार नाही. शिंदेंनी राणेंना समज द्यावी. दरम्यान ती समज दिली असावी. मालवण प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांची निलेश राणेंवर टीका. एखाद्याच्या घरामध्ये पैसे सापडणार नाहीत का? इन्कम टॅक्स बघेल ना, त्याचा निवडणूक आयोगाशी काय संबंध? आता फायनली तो प्रॉब्लेम आलाच आहे ना आता, किंवा तुम्हाला कोणी अधिकार दिले त्या घरात घुसण्याचे? रवींद्र चव्हाणांनी सिंधुदुर्गात युती करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गचे सुपुत्र. दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. ते सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत, त्याच्यामुळे त्यांनी युती करण्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे होता. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये युती होऊ शकते, तर सिंधुदुर्गमध्ये का नाही? 2014ला लोकसभेला निलेश राणेंच्या विरोधात कुणी शड्डू ठोकला हे सर्वांना माहिती आहे. आणि आता तेच म्हणता राणेंना संपवण्याचा कट. भाजपमुळेच नारायण राणेंना सन्मान. नितेश राणेंचं प्रत्युत्तर. मला माहिती आहे 14ला काय झालं. कोणी निलेश राणे साहेबांच्या विरोधात पहिला शंडू ठोकला 2014ला? तेच म्हणतायत की राणे साहेबांना संपवण्याचा कट रचला जातोय. अहो, भारतीय जनता पक्षाने सन्मान्य राणे साहेबांना जो सन्मान दिला